Hi friends, you are welcome to my YouTube channel Learn with Khemraj sir. Today we have to learn the poem To a Butterfly. Before we go through this poem, आपण ही कविता शिकण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल बटनला प्रेस करा. Let us start the first stanza of this poem. Stay near me, do not take thy flight, a little longer stay inside. Much converse do I find in thee, historian of my infancy, float near me, do not yet depart. Dead times review in thee. Thou bringest gay creature as thou art, a solemn image to my heart, my father's family. In this poem, some old English words are given. या कवितेमध्ये काही ओल्ड इंग्लिश वर्ड्स आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल दाय, THY दाय, दाय मीन्स युअर. सो दाय फ्लाइट मीन्स युअर फ्लाइट. फ्लाइट म्हणजे उडान किंवा भरारी, झेप. The next word is here in the line number 3, D, THEE, meaning is you. In thee means in you. Thou, THOU, thou. Old English word आहे. Meaning is you. You हा न्यू इंग्लिश मधला म्हणजेच मॉडर्न इंग्लिश मधला प्रोनाउन आहे यू. आणि दाऊ हा प्रोनाउन ओल्ड इंग्लिश मधला आहे. ओके, हे शब्द आपल्याला पोएम्स मध्येच आढळतात. देन आर्ट, ART, आर्ट हा वर्ब आहे. हा सुद्धा ओल्ड इंग्लिश वर्ड आहे आणि मॉडर्न इंग्लिश मध्ये जो वर्ड वापरतो आपण तो आहे ARE. तर हे जे ओल्ड इंग्लिश वर्ड्स आहेत ते तुम्ही पाठांतर ठेवा, लक्षात ठेवा. या पोएम मध्ये म्हणजे कोणत्या मॉडर्न इंग्लिश वर्ड साठी कोणता ओल्ड इंग्लिश वर्ड आलेला आहे हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला पोएम वरती जो 5 मार्कचा एक्स्ट्रॅक्ट विचारला जातो त्यातली जी तिसरी ऍक्टिव्हिटी असते A3, ज्यामध्ये एकतर रायमिंग पेअर्स विचारलं जाते किंवा दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये एकतर फिगर्स ऑफ स्पीच विचारलं जाते किंवा या ठिकाणी आता ही जर पोएम आली तर त्या A3 च्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला हे जे ओल्ड इंग्लिश वर्ड्स आहेत यावर देखील ऍक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते. प्रश्न विचारला जाऊ शकतो की फाइंड आउट द ओल्ड इंग्लिश वर्ड्स फ्रॉम द पोएम किंवा फ्रॉम द स्टांजा. किंवा जर त्या ठिकाणी त्या ठिकाणी हे दिलेले असतील पोएम मधले ओल्ड इंग्लिश वर्ड दिलेले असतील तर तुम्हाला त्याचे मॉडर्न इंग्लिश वर्ड त्या ठिकाणी लिहावं लागेल, त्याचा मिनिंग. तर म्हणून हे ओल्ड इंग्लिश जे वर्ड्स आहेत आलेले पोएम मध्ये ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. विलियम वर्ड्सवर्थ, द नेम ऑफ द पोएट इज विलियम वर्ड्सवर्थ. विलियम वर्ड्सवर्थ इज ग्रोन अप नाउ, बट ही रिकॉल्स हिज चाइल्डहुड मेमरीज व्हेन ही सॉ अ बटरफ्लाय. विलियम वर्ड्सवर्थ आपल्या लहानपणीच्या बालपणीच्या गोष्टी आठवतात किंवा जेव्हा त्यांना काय दिसला, एक फुलपाखरू दिसला, एक बटरफ्लाय दिसला आणि त्यांना त्यांच्या बालपणीच्या गोष्टी आठवल्या. त्यांनी काय मौज मज्जा केली होती ते त्यांना आठवलं. आणि म्हणून आता ते जेव्हा त्यांना त्यांच्या समोर बटरफ्लाय दिसला, फुलपाखरू दिसला, तेव्हा त्याला ते काय म्हणतात, सी स्टे नियर मी, डू नॉट टेक दाय फ्लाइट. त्या फुलपाखराला म्हणतात की स्टे नियर मी. स्टे मीन्स थांब, थांब. कुठे? माझ्या जवळ थांब. तू दूर दूर असा उडून जाऊ नको. डू नॉट टेक दाय फ्लाइट मीन्स डोंट फ्लाय अवे. उडून जाऊ नकोस. फुलपाखरू उडत असतो, तो एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती उडतच राहतो. तो कुठे थांबणार का? नाही. परंतु तो उडत असल्यामुळे त्याला विलियम वर्ड्सवर्थ म्हणतात की
डोंट टेक दाय फ्लाइट मीन्स डोंट फ्लाय अवे. तू दूर उडून जाऊ नकोस. स्टे नियर मी, थांब माझ्याजवळ थोडा वेळ. आपण एखाद्या आपल्या मित्राशी बोलायचं असेल त्याला काय म्हणतो, थांब थोडा 2 मिनिटं माझ्याशी बोल, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि तो थांबतो आपल्याजवळ. दॅट वे विल्यम वर्ड्सवर्थ त्या फुलपाखराला म्हणतात उडणाऱ्या की डोंट फ्लाय अवे, उडून जाऊ नकोस. तू तुझी उडान घेऊ नकोस, भरारी मारू नकोस, उडून जाऊ नकोस. स्टे नियर मी, माझ्याजवळ थोडा थांब. अ लिटिल लॉंगर स्टे इन साइट. अ लिटिल लॉंगर म्हणजे आणखी थोडा वेळ माझ्या दृष्टी समोर तू राहा. उडून गेला तर दृष्टी आड होईल, दृष्टीच्या नजरेच्या आड होईल तो. म्हणून माझ्या नजरेआड जाऊ नकोस, माझ्या नजरेपलीकडे जाऊ नकोस, दूर उडून जाऊ नकोस. तू इथेच थांब, थोडा वेळ माझ्या दृष्टीपुढे, माझ्या नजरेपुढे थांब. मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी. का बरं थांबायला सांगितलं? बिकॉज द पोएट वॉन्ट्स टू टॉक टू दॅट बटरफ्लाय. हा कवी त्या बटरफ्लायशी बोलण्याची इच्छा व्यक्त करतो. काय म्हणतो की उडून जाऊ नको दूर, तू थांब थोडा वेळ माझ्या नजरेसमोर थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अ लिटिल कन्वर्स, कन्वर्स म्हणजे टॉक, बोलणं. मला बोलायचंय तुझ्याशी. अ लिटिल कन्वर्स डू आय फाइंड इन दी, हिस्टोरियन ऑफ माय इन्फॅन्सी. यू आर द हिस्टोरियन ऑफ माय इन्फॅन्सी. इन्फॅन्सी म्हणजे चाइल्डहुड, बालपण. तू माझ्या बालपणाचा इतिहास आहेस, माझ्या बालपणीच्या इतिहासातील तू एक घटक आहेस, आणि म्हणून तुझ्याशी मला बोलायचं आहे. आता इतिहास कशाला म्हणतो आपण? ओल्डन डेज, पास्ट डेज. आपल्या बालपणीचे दिवस म्हणजे हिस्ट्री आपली. आपला इतिहास म्हणजे आपला बालपण. म्हणून तो म्हणतो की माझ्या इतिहासातील तू एक घटक आहेस. म्हणजेच काय की बालपणामध्ये, माय इन्फॅन्सी, माय चाइल्डहुड, माझ्या बालपणामध्ये तुझ्यासोबत मी काही क्षण घालवले असतील, तो काय झाला? इतिहास झाला. आणि त्यावरती मला तुझ्याशी बोलायचं आहे, कारण तू माझ्या इतिहासातील, गतकाळातील, भूतकाळातील माझ्या जीवनातला तू एक घटक आहेस. फ्लोट नियर मी, डू नॉट एट डिपार्ट. फ्लोट म्हणजे तरंगत राहणे, म्हणजे काय? उडत राहणे. तो फुलपाखरू उडत राहतो सा हवेमध्ये, तर म्हणून त्याला म्हणतो कवी की तू डिपार्ट करू नको. डिपार्ट म्हणजे निघून जाणे. डू नॉट डिपार्ट एट, तू आत्ताच इतक्यात निघून जाऊ नकोस. तो असं माझ्या पुढे तरंगत राहा, म्हणजे फ्लोटिंग करत राहा, म्हणजे उडत राहा माझ्या समोर, आणि मला तुझ्याशी बोलू दे. डेड टाइम्स रिव्ह्यू इन दी. डेड टाइम्स म्हणजे, डेड म्हणजे मेलेला, मेलेला, गेलेला. तर डेड टाइम्स म्हणजे जे दिवस निघून गेले, जी वेळ निघून गेलेली आहे ती वेळ. डेड टाइम्स रिव्ह्यू इन दी. तुला पाहिल्यानंतर, तुझ्याकडे पाहिल्यानंतर माझे निघून गेलेले जे दिवस आहेत ते मला आठवतात. म्हणजे तुझ्यामध्ये माझे भूतकाळात गेलेले दिवस दडलेले आहेत, आणि म्हणून त्यासाठी तू उडून न जाता माझ्या पुढे थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कारण की तुला पाहिल्यानंतर मला माझे डेड डेज, म्हणजे माझे भूतकाळातील दिवस, बालपणातील दिवस मला तुझ्यामध्ये पाहायचे आहेत, किंवा तुझ्यामध्ये मला दिसतायत, आणि म्हणून तू माझ्या पुढे थांब, माझ्या समोर थांब, तुझ्याशी मला बोलू दे. Thou bringst gay creature as thou art, a solemn image to my heart. तू एक असा प्राणी आहेस, कसा? पवित्र, की तुझी पवित्र मूर्ती कुठे आहे? माझ्या हृदयात दडलेली आहे. म्हणजे आठवण, तुझी आठवण माझ्या हृदयात दडलेली आहे, अंतःकरणात दडलेली आहे, आणि म्हणून तुझ्याशी बोलण्यासाठी तू मला माझ्या समोर हवा आहेस. म्हणून उडून जाऊ नको, तू माझ्या पुढे थांब.
असं या कडव्यामध्ये कवीनं सांगितलेलं आहे. मग तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लाल रंग व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये असलेली जी बटन आहे तिला प्रेस करा आणि बेल बटन चा आयकॉन प्रेस करा. ओके. नेक्स्ट स्टांजा नाव. ओ प्लीझंट प्लीझंट वेअर द डेज. द टाइम व्हेन इन अवर चाइल्डिश प्लेज माय सिस्टर इमिलाइन अँड आय टुगेदर चेस द बटरफ्लाय. A very hunter did I rush upon the prey with leaps and springs. I followed on from brake to bush, but she, God love her, fear to bruise the dust from off its wings. The second stanza, William Wordsworth recalls his past memories. दुसऱ्या कडव्यामध्ये आता कवीला त्यांच्या बालपणातील भूतकाळातील गोष्टींचे स्मरण झालेले आहे. त्याच्यावरती ते त्या फुलपाखराशी बोलत आहेत. त्या फुलपाखराला ते सांगत आहेत. काय सांगतात? ओ प्लीझंट प्लीझंट वेअर द डेज. दोज डेज वेअर सो प्लीझंट. ते दिवस, बालपणातील ते दिवस खरंच किती आनंदमय होते, किती सुखमय होते. बालपण म्हटल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या बालपणी खेळलात, बागडलात, सगळीकडे मौज मज्जा केली मित्रांशी, मैत्रिणींशी, नाही का? बातुकलीचे खेळ खेळले असाल तर त्याच्यातून जो आपण आनंद घेतला तो आनंद आपण मोठेपणी घेऊ शकत नाही. मग त्या आठवणी आपल्याला झाल्या की एकट्यातच असताना सुद्धा आपण त्या आठवणीमध्ये गुंग होतो आणि मग आपल्या नकळत आपल्या चेहऱ्यावर हास्य उमलायला लागते. कारण की त्या आठवणी ह्या प्लीझंट असतात, सुखमय असतात. द टाइम व्हेन इन अवर चाइल्डिश प्लेज. त्या वेळेतले, ज्यावेळी आम्ही चाइल्डिश प्ले म्हणजे बालपणीचे खेळ, जेव्हा आम्ही बालपणीचे खेळ आम्ही खेळायचे, त्या आमच्या बालपणीच्या खेळातले ते जे दिवस होते ते दिवस खरंच किती सुखमय होते. माय सिस्टर इमिलाइन अँड आय. कवी सांगतो की मी आणि माझी बहीण, काय नाव तिचं? इमिलाइन. माय सिस्टर इमिलाइन अँड आय. माझी बहीण इमिलाइन नावाची आणि मी, आम्ही दोघेही बहीण भाऊ टुगेदर चेस द बटरफ्लाय. काय करायचे आम्ही दोघेही? आम्ही दोघेही बहीण भाऊ एकत्र बटरफ्लायचा, चेस म्हणजे पाठलाग करणे, फॉलो, आम्ही बटरफ्लायच्या फुलपाखरांचा आम्ही पाठलाग करायचे. तुमचाही अनुभव असेल, तुम्हीही फुलपाखरं दिसल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी मागे मागे धावले असाल, आहे की नाही? कदाचित असाही अनुभव असेल तुम्हाला की त्या फुलपाखराला पकडण्यासाठी नजर तुमची फुलपाखराकडे आणि तुम्ही धावतात मागे त्याच्या पाठीमागे, तर इकडे पायाला ठेच लागली असेल आणि तुम्ही तोंड घशी पडले असाल. आठवलं? तर हे दिवस त्यांना आठवतात. अ व्हेरी हंटर डीड आय रस. हंटर म्हणजे शिकारी होते. अ व्हेरी हंटर डीड आय रस अपॉन द प्रे. आणि प्रे म्हणजे शिकार. पकडणारा म्हणजे हंटर आणि ज्याला पकडायचा आहे तो म्हणजे प्रे. प्रे म्हणजे शिकार. शिकार कोण पकडतो? शिकारी पकडतो. म्हणजे शिकारी काय पकडतो? त्याची शिकार पकडतो. ठीक आहे. तर कवी काय म्हणतो की टुगेदर चेस द बटरफ्लाय, अ व्हेरी हंटर डीड आय रस अपॉन द प्रे विथ लिप्स अँड स्प्रिंग्स. लिप म्हणजे उड्या मारणे, स्प्रिंग, लिप अँड स्प्रिंग्स म्हणजे क्विक मुवमेंट टू फॉलो द बटरफ्लाय. त्या बटरफ्लायला फॉलो करण्यासाठी, त्याचा पाठलाग करण्यासाठी, त्याच्या पाठीमागे जे आम्ही उड्या मारायचे, जम्प करायचे, लिपिंग करायचे, अपॉन द प्रे म्हणजे त्या शिकारीवर. शिकार म्हणजे कोण आता या ठिकाणी? बटरफ्लाय. आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू बुश. ब्रेक टू बुश म्हणजे झाडी झुडपे.
छोटे छोटे झाडं जे असतात ना, मग फुलांची असतील किंवा जी झाडी असेल तिथे फुलपाखरं भिरभिरतात नाही का. तर आम्ही दोघे ऍज अ हंटर त्या प्रेवरती म्हणजे त्या शिकारवरती म्हणजे त्या फुलपाखरांवरती आम्ही त्यांना पकडण्यासाठी कुठून झाडा झुडपांमधून आम्ही जम्पिंग करायचे, लिपिंग करायचे, त्यांच्या पाठीमागे आम्ही धावायचे फुलपाखरांच्या. आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू ब्रूस. मी झाडा झुडपांमधून फुलपाखरांचा पाठलाग करायचा. बट सी मीन्स माय सिस्टर इमिलाईन, गॉड लव्ह हर. देवाचे तिच्यावर अफाट प्रेम असो. म्हणजे तिचं नाव यांनी घेतलं म्हणून परमेश्वराकडे तिचे नाव घेतल्यानंतर परमेश्वराकडे तो मागणं करतो किंवा रिक्वेस्ट करतो, मे गॉड लव्ह हर. सी फिअर टू ब्रूस. टू ब्रूस म्हणजे टू टच, स्पर्श करणे. त्या फुलपाखराला पकडण्यासाठी असं स्पर्श करतो आपण. तर त्याने सांगितलं की मी तर त्या फुलपाखरांना पकडण्यासाठी झाडे झुडपांमध्ये मी उड्या मारून मारून त्याच्या पाठलाग करायचा आणि त्या फुलपाखरांना मी पकडायचा ऍज अ हंटर. बट माय सिस्टर सी फिअर टू टच द बटरफ्लाय. त्या फुलपाखराला टच करायला, स्पर्श करायला माझी बहीण इमिलाईन घाबरायची. द डस्ट फ्रॉम ऑफ इट्स विंग्स. त्याचं कारण काय होतं, ती का घाबरायची? कारण फुलपाखरांच्या पंखांना एक प्रकारचा डस्ट असतो की नाही. तुम्ही फुलपाखराला पकडलं असेल, त्याच्या पंखांना पकडलं की त्याच्या पंखांवरती असलेला जो डस्ट असतो, कलरफुल असतो, तो तुमच्या बोटांना चिकटतो की नाही. आणि त्याला ती घाबरायची. लहान असल्यामुळे त्या फुलपाखरांना पकडायला ती घाबरायची. बिकॉज ऑफ द डस्ट ऑन विंग्स ऑफ द बटरफ्लाय. सो धिस वॉज द ओल्डन मेमरी ऑफ द पोएट. And he recalls his olden days, his olden experience when he saw a butterfly in front of him. तर अशी ही गंमत, अशी ही मौज आम्ही केली. हे तो कोणाला सांगतो? कवी कोणाला सांगतो? टू अ बटरफ्लाय. त्या एका फुलपाखराला सांगतो जो त्याच्या पुढे भिरभिरत आहे. सो हु इज द पोएट ऍड्रेस्ड टू? या कवितेमध्ये कवीने कोणाला ऍड्रेस केलेला म्हणजे कोणाला उद्देशून बोललेला आहे? तो कोणाशी बोलतो? हु इज द पोएट टॉक टू? टू अ बटरफ्लाय. ओके, कोणाला उद्देशून बोलतो, कोणाला सांगतो तो? बटरफ्लाय. अँड हु इज द लिसनर? ऐकणारा कोण आहे इथे? अ बटरफ्लाय. नाही का, ऐकणारा कोण आहे? बटरफ्लाय. स्पीकर, हु इज द स्पीकर इन दिस पोएम? बोलणारा कोण आहे या कवितेमध्ये? द पोएट. हु इज द लिसनर? द बटरफ्लाय. ओके, सो आय होप तुम्हाला ही कविता समजली असेल तर लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्राईबची बटन आहे, तिला प्रेस करा. ऑल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन दिसत राहते. आणि व्हिडिओला कॉमेंट करा. काय वाटलं तुम्हाला व्हिडिओबद्दल? आवडलं, समजलं ते तुम्ही कॉमेंट करा म्हणजे मला आणखी नवीन व्हिडिओ तयार करताना त्याची मदत होईल. ओके, थँक्स.